तर वैजापूरमध्ये राडा झालेला आहे। वैजापूरमधील आपण दृश्य पाहणार आहोत। ही दृश्य आपण पाहतोय। वैजापूरमध्ये राडा झालेला आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा यामुळे झालेली आहे। या ठिकाणी आता पोलीस पोहोचलेले आहेत आणि पोलिसांकडून वैजापूरमध्ये शांतता राखण्यासाठी आवाहन केले जाते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। वैजापूरमध्ये हा राडा झाला। वैजापूरमध्ये महायुतीमध्ये हा राडा झालेला आहे। युती तोडा अशा घोषणा दिल्या जात आहेत। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले, त्यांच्याकडून माहिती घेऊया। विजय, नेमका काय मुद्दा आहे? महायुतीमधले कार्यकर्ते का इतके आक्रमक झालेत? नक्की जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा राडा झालेला आहे। महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहे, कारण जे वैजापूरमध्ये युती करू नये असं यासाठी हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि भाजप शिवसेनेची युती होऊ नये यासाठी हे प्रयत्न केले जात आहे। कारण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं गेलं तर शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात संख्याबळ जे आहे ते ग्रामीण भागामध्ये आहे। मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भात जे आहे त्या निवडणुका युतीमध्ये केल्या तर याचा फटका जो आहे तो शिवसेनेला बसू शकतो। त्यामुळे आता सेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहे आणि भाजपचे देखील कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। अतुल सावे आणि संजय केनेकर यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेरावा देखील घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि युती होऊ नये यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे। आता या संदर्भात महायुतीची बैठक देखील सुरू होती। काल देखील बैठक जी आहे ती सुरू होती आणि काल या बैठकीमध्ये तोडगा निघाला नव्हता। मात्र आज पुन्हा महायुतीची बैठक जी आहे ती होणार आहे। तिथून काही प्रतिक्रिया येत आहेत त्या पाहूयात। तुम्ही असेच जोडलेले राहा। तर महायुतीमध्ये हा राडा झालेला आहे। युती होऊ नये यासाठी हे सर्व शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विजय, नेमकी काय कारण आहेत हे इतके कार्यकर्ते आक्रमक होण्याची? या कार्यकर्त्यांना भाजप शिवसेनेची युती का नकोय? नक्की जर पाहिलं तर भाजप हा आमच्यावरती अन्याय करत असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे। कारण भाजप आम्हाला कमी जागा देत असल्याचं देखील आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आरोप केला जात आहे। त्यामुळे आता हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। थेट घोषणाबाजी जी आहे ती भाजपच्या विरोधात करत आहे। तर दुसऱ्या व्यक्तीने जर पाहिलं तर सेनेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते। मंत्री अतुल सावे आणि आमदार बोरनारे यांच्या विरोधात देखील या ठिकाणी संताप जो आहे तो कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला आहे। त्याच्यामुळे मोठी वाहतूक देखील या ठिकाणी खंडित झाली पाहायला मिळते। मात्र शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते आता राडा करत असल्याचे पाहायला मिळत आहे। युती होऊ नये यासाठी हे संपूर्ण राडा जो आहे तो कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। म्हणजे नेत्यांचं म्हणणं काय आहे या महायुतीबद्दल आणि नेत्यांनी याबाबत काही प्रतिक्रिया दिली आहे का? याबाबत अद्यापही नेत्यांनी कुठली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही। मात्र कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे, कारण आमच्यावरती अन्याय होत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात जात आहे। भाजपाचे नेते असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील, या दोन्ही नेत्यांकडून जे आहे त्या बैठका सुरू होत्या। आज देखील हॉटेलमध्ये जे आहे ते बैठक संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये देखील आम्हाला कमी जागा दिल्या जात असल्याचं बोलले जात होतं। मात्र मंत्र्याकडून आतापर्यंत कोणती युतीची घोषणा करण्यात आली नव्हती। मात्र कार्यकर्त्यावरती निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावरती अन्याय होत असल्याचं देखील सांगण्यात जात आहे आणि त्यामुळे आता वैजापूरमध्ये जर पाहिलं तर 3च जागा भाजपच्या कार्यकर्त्याला दिले जात होते। त्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्याचबरोबर शिवसेनेचे देखील पदाधिकारी जे आहेत ते देखील त्या ठिकाणी आक्रमक झाले होते। त्यामुळे आता महायुतीमध्ये एकंदरीत राडा झाल्याचा पाहायला मिळत आहे। जी, मात्र विजय, सध्या संभाजीनगरमधील राजकीय समीकरणं कशी आहेत? कुठल्या पक्षाचा महापौर होऊ शकतो? नक्कीच पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल भाजपला जे आहे ते एक हाती सत्ता आली म्हणावी लागेल। कारण तब्बल बहुमतासाठी 58 नगरसेवक जे आहे ते गरजेचे होते। मात्र त्यानंतर जर पाहिलं तर 57 त्यानंतर आता भाजप जे आहे ते शिवसेनेसोबत युती न करता आम्ही आमचा महापौर बसवणार असल्याचं देखील भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि आमदार संजय केनेकर यांनी सांगितलं होतं। मंत्री अतुल सावे यांच्याकडून देखील हे बोलले जात आहे की आम्ही आमच्या पद्धतीचा महापौर बसवणार। त्यामुळे भाजपचा महापौर आता महानगरपालिकेवरती बसवल्या जाणार असल्याचं चर्चा आहे। त्यामुळे शिंदे शिवसेनेला आता सोबत घेणार का, शिंदे शिवसेनेसोबत चर्चा युती करणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावरच्या आहेत। उद्या फॉर्म भरण्याचे लास्ट दिवस आहे। त्यामुळे आता शेवटच्या दिवशी जे आहे ते
भाजप शिवसेना यांच्या बैठकी सुरू आहेत आणि पंचायत समिती जिल्हा परिषदी या निवडणुकी एकत्रित लढवण्यात यावी यासाठी दोन्ही नेत्यांकडून ज्याचे प्रयत्न केले होते. कारण जर पाहिलं तर शिवसेनेला मोठा फटका जो आहे तो महानगरपालिकेमध्ये सोसावा लागला होता. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही पक्षाला याचा फटका बसू नये यासाठी आता युतीचे प्रयत्न केले जात होते. दोन्ही पक्षाकडून आता कार्यकर्ते असेल पदाधिकारी असेल यांच्या बैठकी ज्या आहेत त्या सुरू होत्या. शिंदे शिवसेनेकडून पाहायला गेलं तर संदीप मुंबरे असतील, मंत्री संजय शिरसाट आणि त्याचबरोबर इतर आमदार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. तर भाजपाकडून मंत्री अतुल सावे आणि संजय केनेकर त्याचबरोबर खासदार भागवत कराड आणि आमच्या जो कोणी उमेदवार आहे जिल्हा परिषद भाजपचा त्याला आम्ही निवडून आणू, अपक्ष असू किंवा कोणत्या पक्षाचा असू. आम्हाला वैजापूर तालुक्यामध्ये युती मान्य आता बस ना दिसतंय का तिन्ही पण आता वैजापूर तालुक्यामध्ये आम्हाला युती मान्य नाही. आमच्या पुऱ्या 8 सर्कलमध्ये, पुऱ्या तालुक्यामध्ये, पुऱ्या गावामध्ये आमचा भाजपचा पक्षाचा विस्तार झालेला आहे. आज आम्हाला भीक म्हणून 3 सर्कल देत आहे. आमची पुऱ्या 8 सर्कलला 16 जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ताकद असून आम्हाला ही युती मान्य नाही. आम्ही सोबळावर आमच्या तालुक्याचे वरिष्ठ नेते एक आघाडी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि आम्ही मोहन नायर व्यापारी जिल्हा सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टीचा. आम्ही रात्रंदिवस मेहनत करून आज 8 वर्षानंतर ही निवडणूक आलेली आणि सगळ्या उत्सुकता वाढलेली आणि इतकं वातावरण भाजपच्या दृष्टीने चांगलं आहे. परंतु आमदारांना आमची नगरपालिका आता निवडून आलेली आमची सोबळावरती आणि आमदाराला आता सध्या घाम फुटलेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला समान जागा पाहिजेत होत्या. ते समान जागा न घेताना आम्हाला फक्त भाजपला 3 जागा आणि शिवसेनेला 5 जागा अशा एकूण 8 जागा आहे आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये. ही युती आम्हाला मान्य नाहीये. बंडखोरी होणार आहे, याच्यामध्ये खूप मोठी बंडखोरी होणार आहे. फक्त 3 जागा आहे. हा, शिवूर, मालगाव आणि वाकला हे आम्हाला मान्य नाही, मुळीच मान्य नाही. तिथे मागच्या वेळेस 3 जागा आमच्या होत्या, 2 जागा आमच्याकडे प्रवेश झालेल्या आहे, अशा 5 जागा आमच्याकडे. तुमची मागणी किती जागेची होती? आमची सगळ्या जागेची मागणी. आम्ही सर्व जागा लढायची आमची तयारी आहे. वैजापूर तालुक्यामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे आमदार माननीय रमेश बोरणारे यांच्या भावाचा दारुण पराभव केलेला आहे. त्यांना आता तालुक्यामध्ये कुठेही उमेदवार मिळत नाही. त्यामुळे त्यांनी हा युतीचा घाट आमच्या माथी मारलेला आहे. परंतु तुम्हाला मीडियाच्या साक्षीने सांगू इच्छितो की आता ही जी मंडळी आहे आमची, जे इच्छुक आहे, इतके इच्छुक वाढलेले आहेत की हे कोणी थांबण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही. जशी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच पद्धतीने इथे सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. तर भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण जे आपल्या सोबत जोडलेले आहेत. अजितजी, वैजापूरमध्ये राडा झालेला आहे, पंचायत समितीमध्ये जागा वाटपावरून हा राडा झालेला आहे. युती नको असं भाजपाचं म्हणणं आहे. कसा मार्ग काढला जाणार? बघा, असं आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वैजापूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या या भावना आहे. असं आहे की महाराष्ट्र खूप मोठा आहे, राज्यामध्ये महायुती आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे. तर सर्वस्वी आमचे जे स्थानिक नेते आहेत, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धत अशी आहे की त्या ठिकाणी एक कोर कमिटी असते आणि ती कोर टीम त्या ठिकाणी काय डिसिजन घ्यायचा या बाबीमधला आपला अभिप्राय प्रदेश नेतृत्वाला कळवते आणि प्रदेशातनं हे सगळे डिसिजन होत असतात. त्यामुळं कोणी तिथं राडा केला, कोणी त्याला नकार दिला, कोणी त्याला हो म्हटलं, तरी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेतला जातो. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझंही आव्हान आहे की आपला पक्ष हा पक्ष शिस्त मानणारा पक्ष आहे. अशा पद्धतीनं आपण म्हणता जिथं राडा झालाय, पण आम्ही त्याची माहिती घेऊ नक्की काय झालेलं आहे. कुठल्याही पद्धतीची नाराजी व्यक्त करायची असेल तर त्याला एक पद्धत. अजितजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. तिथून एक प्रतिक्रिया येते, ती घेऊया. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. संदीपान बुमरे सांगतायत जी, अजितजी मुद्दा पूर्ण करा. नाही, माझं म्हणणं इतकंच आहे, मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. आता इच्छुक जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे, निश्चितपणे जर युती झाली, महायुती जर त्या ठिकाणी असली तर इच्छुकांच्या संख्येला मर्यादा येईल ना. बरोबर. आणि ही अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. अजितजी, संदीपान बुमरे यांची प्रतिक्रिया येते. तुम्ही पुन्हा
मी आताच बाहेर आलो, मला काहीच माहित नाही त्याबद्दल. युती झाली एवढं मी सांगू शकतो. बरं, आता त्यांची मनधरणी कशी करणार, कारण आक्रमक स्वरूप जे आहे ते पाहायला मिळालं. मी काय सांगतो, मला काहीच त्याच्यातलं माहिती नाही. मनधरणी मला एक सांगायचं, युती करायची म्हणल्यावर कुठेतरी कोणावर तरी जागा, कोणाची तरी जागा सोडावं लागते, त्याच्याशिवाय युती होत नसते, हे मला माहिती आहे. बरं, आता नेत्यांना अडवलं जातं. आता अशा पद्धतीने जर कुठेतरी नाराजी दूर करायचा प्रयत्न आता असेल. मला काहीच माहित नाही, नेत्याला अडवलं नाही अडवलं हे मी तुमच्या तोंडून ऐकतोय. बरं, हे आहेत खासदार संदीपान भुमरे. तर अडवल्याच्या नंतर तर वैजापूरमध्ये हा राडा झालेला आहे. भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि युती नको, शिवसेनेसोबत पंचायत समिती निवडणुकीमध्ये युती नको असा सूर या कार्यकर्त्यांकडून बघायला मिळतोय. आपल्यासोबत अजित चव्हाणजी जोडलेले आहेत. अजितजी, आता संदीपान भुमरे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. त्यांचं म्हणणं आहे की जर युती झाली तर काही जागा ह्या सोडाव्या लागतील, मात्र कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा आणि कार्यकर्त्यांना समजावणं हे गरजेचं आहे. असं आहे की मी जी काही थोडीशी मला प्रतिक्रिया ऐकायला आली भुमरे मामांची, ती मी ऐकली. ते सिनियर लीडर आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेना पक्षाचे आहेत आणि ते अनेक वर्ष तिथून निवडून येतात आणि त्यांनी ग्रामीण भागामधले नेते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ग्रामीण समंजसपणा उपजत आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की युती झाली तर कोणाची तरी जागा आपल्याला द्यावीच लागणार. त्यामुळे महायुती जर त्या ठिकाणी नेत्यांना आवश्यक वाटत असेल, तो निर्णय जर झाला असेल तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचं पालन त्या ठिकाणी करावं लागेल. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ज्यात आमच्या काही कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, निवडणुका खूप वर्षांनी होत आहेत, हे मान्य आहे. परंतु लोकशाहीमध्ये जर आमच्या स्थानिक प्रदेश नेतृत्वानं त्या ठिकाणी महायुतीचा निर्णय घेतला तर तो आमच्या सहकार्यांना मान्य करावा लागेल. महाराष्ट्रामधला काही भाग जात्यात आक्रमक आहे, तिथले कार्यकर्ते आक्रमक होतात. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. आमच्यावरती देखील अनेक वेळेला पक्षाच्या आदेशामुळं एखादी महत्वाकांक्षा असते, तिला मुरड घालण्याची वेळ येते. त्यामुळे आपण पक्षात काम करत असताना पक्ष शिस्त ही सर्वोच्च आहे. त्यामुळं माझं आव्हान असेल आमच्या सहकार्यांना दोन्ही पक्षाच्या की संसदीय पद्धतीनं आपलं म्हणणं त्यांनी मांडलं पाहिजे. जी, मात्र अजितजी, आधीच भाजपावर असा आरोप होतो की निष्ठावंतांना डावळून बाहेरून जे येतात त्यांनाच उमेदवारी दिली जाते आणि त्यात हे कार्यकर्ते आता युती नको, आम्हाला या ठिकाणी तिकीट मिळणार नाही असं म्हणतात. पण कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ना अजितजी? काही अपवाद वगळता आपण जो आरोप असा केला तर त्याचा मी साफ इन्कार करतो. भारतीय जनता पक्षाच्याच मूळ कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी प्रत्येक ठिकाणी देण्यासाठी आग्रही असतो. 5-10 ठिकाणी किंवा काही टक्के, 100 15% प्लस ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे, अनेक वेगवेगळी गणितं असतात, त्यावेळेला या कार्यकर्त्यांचा बाहेरून आलेला विचार केला जातो. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्त्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याचाच विचार केला जातो. आपण विधान परिषद देत असताना मागच्या काही काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये जो काही 100 कोटींचा बाजार किंवा घोडे बाजार होत होता, तो भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर आज त्याची चर्चाही कुठं नसते. कारण या पदांवरती भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नेमले जातात. तिकीट देताना देखील मला असं वाटतं आमच्या माध्यमकर्मी बंधू भगिनींनी थोडासा आमच्यावर हा अन्यायच केलेला आहे की आमच्याकडे आयारामांना जास्त तिकीट मिळतं. टक्केवारी आपण जर तपासून बघितली ती 15-16% अधिक नाही 100पैकी. हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो. अजितजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. Vamos!